श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, उपाय आणि तोडगे या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला व्हिडिओ स्क्रिप्ट पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे. चला तर मग मी सांगते. स्वयंपाक करताना मग या चुका करू नका. मित्रांनो, प्रत्येक गृहिणी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते. तर स्वयंपाक बनवताना किचनमध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत, जेणेकरून आपला स्वयंपाक बनवताना सुलभ होईल व काही महत्त्वाची माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या या टिप्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी मी आशा करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या घरामध्ये प्रत्येक गृहिणी किचनमध्ये काम करत असते, राबत असते. गृहिणी आहे म्हणूनच घराला घरपण आहे. कारण एक स्त्री जेव्हा घर सांभाळते तेव्हा सर्वजण बाहेर जाऊन काम करू शकतात. मुलं शाळेत जाऊन घरी व्यवस्थित टाईम टू टाईम अभ्यास करून सगळं आपलं काम करतात. पुरुष मंडळीही कामाला जाऊन डबा घेऊन जाऊ शकतात. कारण हे सगळं शक्य आहे फक्त घरी काम करत असलेल्या, दिवसभर हाऊसवाईफचा रोल करत असलेल्या गृहिणीमुळे. तर आज त्याच गृहिणीसाठी मी काही टिप्स घेऊन आलेली आहे, जेणेकरून आपल्या गृहिणी मैत्रिणींना या टिप्सचा फायदा होणार आहे. टिप्स आहे पहिली, आले, लसूण आणि मसाल्याचे पदार्थ कोरड्या डब्यात ठेवावेत. आले, लसूण आणि मसाल्याचे पदार्थ कोरड्या डब्यामध्ये ठेवावेत. टिप आहे दुसरी, उडीद डाळ आणि बेसन ओलसर वातावरणात पटकन खराब होतात. ते ठेवण्यासाठी हवाबंद डबा वापरा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो मी स्क्रिप्टच्या व्यतिरिक्त एक खास आणि जबरदस्त टिप्स सांगत असते. तशीच आज मी एक नवीन स्वयंपाक करणाऱ्या गृहिणींना ही टिप्स कदाचित माहीत नसेल, त्यांना मी सांगू इच्छिते. आजची आपली जबरदस्त अशी टिप्स आहे. जेव्हा तुम्ही कांदा किंवा बटाटे किंवा टोमॅटो भाजी बनवताना कढईमध्ये टाकता किंवा ते परतण्यासाठी फ्राय करण्यासाठी टाकता, थोडंसं तेलाची धार टाकून शॅलो फ्राय जेव्हा करता तेव्हा तुम्ही थोडंसं मीठ टाकायचं आहे. चिमूटभर मीठ टाकल्याने काय होतं तर बघा, खूप काही होतं. कारण बटाटे हे पटकन शिजले जातात, नरम होतात. कांदा हा पटकन लालसर होतो आणि टोमॅटोही पटकन असे शिजून मऊ होतात. जेव्हा आपण परततो तेव्हाच आपल्याला मीठ टाकायचं आहे. अशाने काय होतं, आपला टाईम वाचतो आणि पटकन आपल्या कांदे, बटाटे किंवा टोमॅटो परतून मऊ होतात. चला तर मग नेक्स्ट आपल्या टिप्सकडे वळूया आपण. तेलकट पदार्थ शक्यतो गरमच खावेत, नंतर त्याची चव ही बदलते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर जेव्हा आपण ऑइली पदार्थ खात असतो तेव्हा आपण जेव्हा गरम खातो तेव्हाच ते ऑइल आपल्या जिभेला किंवा तोंडात जास्त लागत नाही, माझ्या मते तरी. कारण थंड झाल्यानंतर खूप तेलकट ते ऑइली जाणवतं आणि गरम एवढं तेल जाणवत नाही आपल्याला. नेक्स्ट टिप आहे आपली, पावसात भिजलेले भाजीपाला धुतल्यावर थोडा वेळ सुकू द्यावा. मैत्रिणींनो, ह्या कोरोनाने आपल्याला बरंच काही शिकवलं आहे. त्यामध्ये एक सवय लावून गेलेला आहे कोरोना, तो म्हणजे आपल्याला भाजी आणल्यानंतर बाजारातली प्रत्येक भाजी ही वॉश करून घेतली जाते प्रत्येक घरामध्ये. आणि शक्यतो सर्वच गृहिणी असं करतात. कारण कोरोनामुळे आपण सर्वजण भाजीपाला हे स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवूनच घेतो आणि तो भाजीपाला धुतल्यानंतर थोडा सुकू द्यायचा आहे, जेणेकरून तो जास्त काळ टिकतो. नेक्स्ट टिपकडे वळूया आपण. सूप, कढी, पातळ पदार्थ अधिक प्रमाणात वापरा, पचनास मदत होते. त्याचबरोबर मैत्रिणींनो, जेव्हा आपण भाजी बनवत असतो तेव्हा आपल्याला एक काम करायचं आहे. आपण जेव्हा पातळ भाजी बनवत असतो, फॉर एक्झाम्पल बटाटा, वांग्याची असो किंवा शेवग्याची शेंग असो, अशा कुठल्याही फळभाज्या बनवत असो पातळ, तेव्हा आपल्याला एक काम करायचं आहे. जेव्हा आपण शेंगदाण्याचं कूट वापरतो भाजीमध्ये, ते एका वाटीमध्ये घेऊन आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करून वाटीमध्येच ते व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे. थोडं भाजी हलवून बघायची, ढवळून व्यवस्थित अशी सेट झालेली आहे का भाजी आपली. अशाने काय होतं मैत्रिणींनो,
आपली भाजीला कूट हे सगळं भाजीत पूर्णपणे मिसळलं जातं आणि भाजी ही एकजीव दिसते. पातळ पाण्यासारखी भाजी की फळभाजी एकीकडे पाणी एकीकडे असं दिसत नाही. एकदम भाजी ही मिळून येते. ही टीप नक्की ट्राय करा.